नमस्कार, फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। अगदी कमी वेळामध्ये जास्तीत जास्त आणि खात्रीशीर माहिती देण्याचं काम आपल्या चॅनलवरती केलं जातं। तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहेत यांना 1500 रुपये जमा झालेले आहेत, पण जे दिव्यांग लाभार्थी आहेत तर काही दिव्यांग लाभार्थ्यांना वाढीव अनुदान न मिळता केवळ 1500 रुपये मिळाले आणि काही जे लाभार्थी आहेत यांना 2500 रुपये मिळालेले आहेत। मग आता आम्हाला फक्त 1500 रुपयांचा लाभ मिळालेला आहे, तर 1000 रुपये कधी मिळणार, तर या संदर्भात खात्रीशीर आणि महत्त्वाची अपडेट आलेली आहे। आणि खुशखबरच आहे की तुम्हाला देखील तुमचा पुढील महिन्यापासून 2500 रुपये आणि या महिन्याचे राहिलेले 1000 रुपये देखील तुम्हाला मिळणार आहेत। कारण का शासनामार्फत ज्यावेळी सप्टेंबर महिन्याची पेन्शन वितरित करण्यात आली त्यावेळी ज्यांचं नाव डीबीटी वरती नवीन योजनेअंतर्गत म्हणजेच दिव्यांग लाभार्थी योजनेअंतर्गत वाढीव अनुदान दिलं जाणार आहे, तर यासाठी अपडेट झालेला आहे। अशा सर्व लाभार्थ्यांना 2500 रुपये जमा झालेले आहेत आणि याचबरोबर ज्यांचं नाव ऑनबोर्डवरती अपडेट करण्यात आलेलं नाही आहे अशा सर्व लाभार्थ्यांना 1500 रुपयांचा स्लॅब वितरित करण्यात आलेला आहे। आणि याच पार्श्वभूमीवरती 9 ऑक्टोबरला एक महत्त्वाचं परिपत्रक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जेवढ्या जिल्हा परिषद आहेत, जिल्हाधिकारी आहेत, तर यांना देण्यात आलेलं आहे। आपल्या स्क्रीनवरती हे परिपत्रक पाहू शकता। तर या परिपत्रकामध्ये स्पष्ट मेन्शन करण्यात आलेलं आहे। तर एक VCR झाली, व्हिडिओ मीटिंग झाली, त्यानंतर ऑनलाईन जी मीटिंग होते ती सगळ्या अधिकाऱ्यांची झाली। याच्यामध्ये त्यांना स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जे दिव्यांग लाभार्थी येतात तर त्यांना सप्टेंबर महिन्यापासून तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे दिव्यांग लाभार्थी येतात तर त्यांना ऑक्टोबर महिन्यापासून 2500 रुपये पेन्शन वितरणाचं काम सुरू झालेलं आहे। ज्या संबंधित जिल्हाधिकारी असेल किंवा तहसील ऑफिस असेल तर यांच्यामार्फत ज्या दिव्यांग लाभार्थ्यांचं नाव अपडेट झालेलं नाही अशा लाभार्थ्यांना केवळ 1500 रुपये जमा झाले आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जेवढ्या जिल्हा परिषदा असतील किंवा तहसील ऑफिस असेल तर यांना प्रत्येक जिल्ह्यानुसार ज्या लाभार्थ्यांना केवळ 1500 रुपये लाभ मिळालेला आहे अशा याद्या संपूर्ण प्रत्येक जिल्ह्यानुसार जिल्हाधिकारी असेल तर या कार्यालयामध्ये उपलब्ध झालेले आहेत। तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे तुम्ही दिव्यांग लाभार्थी असाल आणि केवळ तुम्हाला जर 1500 रुपये आले असेल तर तुम्हाला जवळच्या तहसील ऑफिसमध्ये जायचं आहे, दिव्यांग ओळखपत्र सोबत घेऊन जायचं आहे, आधार कार्ड घेऊन जायचं आहे आणि तुमच्या आधार कार्डला जे बँक खातं आहे तर त्या बँक खात्याची प्रत आणि त्याचबरोबर तुमचा मोबाईल नंबर घेऊन त्या ठिकाणी तुमचं नाव अपडेट करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला लवकरच याच महिन्यामध्ये जे उर्वरित 1000 रुपये आहेत ते देखील मिळणार आहेत। आणि त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रातील जे दिव्यांग लाभार्थी केवळ 1500 रुपये त्यांना मिळालेले आहेत त्यांना देखील या महिन्यामध्ये उरलेले 1000 रुपये आणि पुढील महिन्यापासून 2500 रुपयांचा लाभ त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा केला जाणार आहे। त्यामुळे ही खुशखबर आहे, ही महत्त्वाची माहिती आहे, सगळ्यांपर्यंत नक्की शेअर करा। योजना संदर्भात खात्रीशीर माहिती करता तर याचबरोबर तुमच्या जर काही शंका असतील तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती आणि मदत आमच्यामार्फत मिळून जाणार आहे। तर अशा प्रकारे योजना संदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।